हे बघा, हे बनेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वार आहे. थोडासा रस्ता जरा कच्चा आहे, जो मेन हायवे सोडल्यानंतर थोडासा रस्ता ठीकठाक आहे. तर हे बनेश्वराचं जे मंदिर आहे हे पण सेम जसं आपण आता त्रिमंदिर बघून आलो तिथूनच सरळ तुम्हाला पुढे यायचं, एक 10-12 मिनटं, आणि तिथून बनेश्वरसाठी राईट आहे. ब्रिज खालून बोर्ड लावले आहेत सगळीकडे, आणि तिथून तुम्ही राईट घेऊन मॅपमध्ये टाकल्यानंतर तुम्ही सरळ येऊ शकता किंवा कोणालाही विचारत येऊ शकता. रस्ता बघू शकता तुम्ही, थोडासा लास्टचा पॅच जो आहे हा खराब आहे. आणि हे बघा बनेश्वर उद्यान, बनेश्वर मंदिराकडे. इथे आता बघू शकता सुंदर सावली आहे, आणि पुढे आता बघू शकता दिसते तिकडे 4 चाकीसाठी पार्किंग. तर तुम्ही हे मॅपमध्ये टाका बनेश्वर मंदिर, आणि इथे एकदम इझी आरामात पोचाल. रस्ता थोडासा 19-20 जरा खराब आहे, पण ठीक आहे, तुम्ही पोचू शकता. एक हार्डली 15 मिनटं लागतात त्रिमंदिरपासून. आणि हे बघा इथे असे सुंदर पार्किंग आहे भरपूर. तर हे बघा हा पार्किंग एरिया, आणि हे बघा इथून एंट्री आहे बनेश्वर महादेव ट्रस्ट. इथे तुम्ही पूजेसाठी फूल हार घेऊ शकता. कशी आहे प्लेट? सगळी पूजा 120, धोत्रा वगैरे सगळं 100 घ्या. नाही विकतच आणला त्याला धोत्रा, तसं नाही जास्त घ्यायला. धोत्र्याचं फळ, कुठला धोत्रा आहे? धोत्रा दसरा असतो ना, धतुरा. हा, त्याचं फळ आहे हे. फळ हे कसं तिथं आज सगळं तिथं व्हायचं? आपल्या हाताने व्हायचं पिंडीला. अच्छा, हार्डवेअर आपल्या हाताने व्हायचे. तिथे काका नाही, बामण नाही, काय नाही. आपणच होता येतो. हो, तिकडं काय ते दुसरं ऍडव्हेंचर ते पार्क आहे का? गंगा नदी आहे पाठीमागे, हा. ते आवडून तुम्ही म्हणलं ते बी आहे. अच्छा, इथं घसरगुंड्या वगैरे सगळं आहे. आणि ह्याच्या मंदिराच्या मागे जाता येतं नदीकडं? नदीकडे. ठीक आहे. इम्पॉर्टन्स वी कॅन आस्क. मग हे काय याचं महत्व आहे बनेश्वराचं? समजा हे 5 लिंग आहेत खाली. माहिती. बरोबर. तुमचं नाव सांगा दादा. सिद्धार्थ गायकवाड. आलं तर तुम्ही हे सिद्धार्थ भंडारवर येऊ शकता. हा, सिद्धार्थ बाळकृष्ण गायकवाड, हा. राहणार नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. इथं म्हणजे 5 लिंग हे स्वयं मोठे लिंग काढलं हा. ना की 5 लिंग असे बघतात. सकाळचं असतं ते, हा. का आता तिथे काका नाही. बरोबर. जर ती गोरटेरी बाई असते तिथे ती डेअरी मॅडम म्हणून आहे. हा. त्यांना जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर समजा दाखवलं तर दाखवलं. अच्छा. तिथे आहे ट्रेस टीचर म्हणजे. म्हणजे 5 पिंडी आहेत ते महत्व. 5 लिंग आहेत खाली. हात एवढा असा हात घालायचा खाली, असा हात घालायचा आणि असं पायाचं. अच्छा. हा,
त्याचं महत्व काय आता या मंदिरात? हे स्वयं आहे आणि झाराबिरा झोपडे आलेला आहे. म्हणजे फार जुने 700 वर्षापूर्वीचे, 500-600 वर्षापूर्वी. हा, फार जुनं आहे. गावाला नाव पडलंय. हा, हे आपलं बनेश्वरच आहे. म्हणजे अर्धा किलोमीटर गावापासून आतमध्ये. अच्छा. बन म्हणजे जंगल मधला ईश्वर देवाचा देव महादेव. अरे वा, बरोबर, करेक्ट. हा, बनेश्वर. बन म्हणजे हे जंगल आहे. पायवाट होती पहिली इकडे, हा. असे वाघ कोल्हे वगैरे असायचे सगळे. अरे वा. हा, आता साप वगैरे आहेत, नाग वगैरे इकडे सगळे असे हे केले. तुम्ही राहायला इथेच? हा, नाही ते आता 2 वॉचमॅन असते संध्याकाळची. आता 7ला आरती झाली. चालू किती वाजता होतं मंदिर? 7 सकाळी 6ला आहे. अच्छा. 6 आणि बंद किती संध्याकाळी? 7-7:30-8 वाजता. तर बघा, तुम्ही इथे जर आलात तरी लक्ष्मी पुष्प भंडार आपल्या ह्या 16 तिथं जवळ या आणि इथे तुम्ही घेऊ शकता याचं. रामकृष्ण हरी. चला, धन्यवाद. धन्यवाद. आल्यावर देतो मग आम्ही तुम्हाला. खाली आहे ना? तर बघा, त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे हे महत्त्व आहे इथे की 500-600 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि ह्याला महत्त्व आहे. हे चप्पल का? चप्पल स्टँड काढू शकता. हे बघा, श्री क्षेत्र बनेश्वर इथं माहिती दिली आहे. तुम्ही पॉज करून पूर्ण वाचू शकता माहिती. नसरापूरमध्ये आहे, भोर, पुणे. हे बघ गोला, देखा पॉन्ड आहे खूप. टॉर्टॉइस भी आहे इधर. हे बघा, तलाव आहे, त्यात मासे आहेत बघा खूप सारे. वेगवेगळे प्रकार आहेत. तेव्हा तिकडे आहेत कासव, टॉर्टॉइस. हे बघा, हे मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आहे बनेश्वराचं. किती हिडन प्लेसेस आहेत आपल्या एरियामध्ये आणि आपल्याला माहिती नाही आहे. तर इथे तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. जेव्हा तुम्ही कधी पण मुंबईवरून सातारला जात असाल तर फक्त बनेश्वरला राईट टर्न घेऊन या आणि सुंदर असं मंदिर आहे, इथे तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. अरे वा, हे बघा, इकडे बघू शकता टॉर्टॉइस आहेत. आणि इकडे बघ असे क्यूट टॉर्टॉईस पण आहेत. इकडे फिश आहेत आणि इकडे टॉर्टॉईस आहेत. फिश बघायचं, फिश बघू शकता. टॉर्टॉईस पण आहेत, असे स्विम पण करतात. इकडे असे बसलेत पण एक सगळीकडे. बघ, तिकडे आहेत, इकडे आहेत, सगळीकडे आहेत. पॉइंट तर आपण आता मंदिरात जाऊया, मेन मंदिरात बनेश्वराचं. अतिशय पुरातन असं मंदिर आहे, एकदम सुंदर. काही नियम आहेत मंदिरात इथे, ते आपल्याला पाळायला पाहिजेत.
तर बघू शकता इथे समोर तुम्हाला दिसतंय शनेश्वर देवस्थान बस स्थानक. म्हणजे आपण आता जे बनेश्वरवरून आलो तिथून पुढे तुम्ही हे शनेश्वर देवस्थान जर टाकलं मॅपमध्ये तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि एक्झॅक्टली कुठे आहे काय आहे ते आपण आता पुढे बघूया माहिती याच्याबद्दल. सो लेट्स गो. तर जसं की तुम्ही बघत असाल गेट तुम्हाला दिसतोय. आता आपण ह्या रोडला आलो बघा. हा रोड जो दिसतोय इथून आपण आतमध्ये आलो आणि इथून आपल्याला लेफ्ट घेतो आहे आणि इथं हा गेट आहे बघा, शनेश्वर देवस्थान. आणि इथून आत जायचं. सोळशी करून गाव आहे, सोळशी, त्या गावामध्ये हे मंदिर आहे. आणि आपण आता मंदिराच्या आतल्या परिसरात आलेलो आहोत आणि एंट्रीला बघू शकता तुम्ही भक्तांचे हार्दिक स्वागत. सुंदर असं मूर्ती इथे उभा आहे. आणि इथून आपल्याला आत जायचं आहे. छान मंदिर आहे, शनीचं मंदिर आहे. आणि इथे तुम्हाला डायरेक्ट शनींची जी मूर्ती आहे त्याच्या तिथे जाऊन तुम्हाला डायरेक्ट जे पण आहे तुम्हाला पूजा करायला किंवा दर्शन घ्यायला मिळतं. आणि कोणी नसतं इतर दिवशी. आय थिंक गर्दी कमी आहे. आम्ही पण वीकडेला गेलेलो तर गर्दी कमी होती. मे बी शनिवारी वगैरे कदाचित गर्दी असू शकते. आणि परिसर बघा किती सुंदर आहे, एकदम पीसफुल. आणि हे समोर बघू शकता शनिदेवांची मूर्ती आहे. इथे वर जाऊन तुम्ही स्वतः पूजा करू शकता, दर्शन घेऊ शकता वर जाऊन. हे बघा शनिदेवांची छान अशी मूर्ती आहे. आणि हे बघू शकता छोटे छोटे मंदिर जसं की सूर्याय नमः, चंद्राय नमः, चंद्रदेवांचं. त्यानंतर हे केतू म्हणजे नवग्रह कदाचित हे मंदिर आहेत नवग्रहांची. आणि हे शिवयोगी त्यागेश्वर महाराज यांचे निवासधाम आहे. खूपच सुंदर, पीसफुल आणि मनाला शांती देणारी अशी जागा आहे. तर तुम्ही जाऊ शकता, इथे नक्कीच विजिट करू शकता. छान आहे मंदिर.